मिड ऑफला एक खेळाडू आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीपमध्ये मिड विकेटला एक खेळाडू, लॉंग ऑनला एक खेळाडू सेट करण्यात आला. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, वाराच्या वेगाने हा खेळाडू पोहोचलाय. दरम्यान एक चांगला झेल तिथे गुरु शिंदेने टिपलाय आणि अखेर पहिल्या बॉलवरती 6 चेंडूमध्ये 9 धाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती सुंदर झेल तिथे टिपलाय आणि अखेर हेरंबला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अर्पण आता दाखल झाला. या बाजमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धाबाची गरज. पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. या बाजमध्ये सामना होता कुठे, सामना आला कुठे, कारण जिथे 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय खरं तर 15 धाबाची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन सलग बीट झाला. बॅटर तुम्ही पाहिलं सुमित, तो अजूनही मैदानावरती खेळतोय. नवीन खेळाडू मैदानावरती अर्पण आता दाखल झाला. या मॅचमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 9 धाबांची गरज आहे. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगानं बॉल निघून चालाय रक्षकाच्या हातामध्ये. सामना तुम्ही पाहताय आता जणू काही फसलाय टीम छत्रपती संभाजीनगर गुळगाव या संघासाठी, कारण 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 9 धाबांची गरज आहे. दोन्ही संघाची आता प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघाला इथून मात्र हार मंजूर नसणार आहे, कारण हा सामना जवळजवळ 12 चेंडूमध्ये 15ची गरज असताना इथपर्यंत खेचून आणला टीम भिनार पडा. या संघानं इथे मात्र त्यांना देखील हार मंजूर नसणारा. एक सिंगल धाव इथे देखील एकपटे गेली, परंतु घडलंय काय पाहावं लागेल. इथे मात्र 2 धाबा एकपट्या जातात. जिथे सिंगल होती तिथे 2 धाबा इथे एकपटल्या. ही चुकी किती महागात पडणार आहे टीम भिनारपाडा संघाला हे देखील पाहावं लागेल. या मॅच मध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहता एक मोठा खेळाडू होता किरण शिंदे, ज्याने मात्र थ्रो तर केला, परंतु गुरुनाथकडून चेंडू इथून मात्र निसटला आणि इथे एक सिंगल होती, तिथे 2 धाबा एकवटल्या गेल्या. शेवटचे 3 बॉल. या मॅच मध्ये 7 धाबाची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. हा सामना तुम्ही पाहता मैदानावरती आता रंग बदलत असताना सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण शेवटचे 3 बॉल 7 धाबाची गरज आहे. पहिल्या बॉलवरती बॅटर बाद झाला, पुढचा बॉल डॉट आला, परंतु इथे 2 धाबा मिळतात. फुल टॉस होता, विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान तुम्ही पाहता बॅटची कडा इथे घेतली आहे. एस्टनच्या मागे एक चांगला झेल तिथे टिपला आणि अखेर अर्पतला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अतुल आगळे यांचे आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही जिंकण्याकरता 7 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर यश आता दाखल झाला या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेचलाय, फटका हा देखील फसलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न इथे चालवलाय. दरम्यान 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट इथे झालाय आणि अखेर बॅटरला इथून मात्र मैदान सोडावं लागेल, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 6 धाब्याची गरज. शेवटचा 1 बॉल 6 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. जर दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल ना,
तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण काय सामना रंगतोय. 12 चेंडूमध्ये 15 धाबाची गरज असताना हा सामना तुम्ही पाहता. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु बिनारपाडा नाव मोठं आहे, त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येणार या शंकात नाहीये. आणि तुम्ही पाहता आता शेवटचा एक बॉल, 6 धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही संघ बैदरच्या आतमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. इथून एक मध्ये 6ची गरज. गोरदा सज्ज होतोय. इथे शेवट गोल्ड केलंय. मी म्हणेन टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा संघानं सामना जिंकला. अभिनंदन. हार्डलक टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव, चांगलं तुम्ही देखील खेळलात. चला कॅप्टन जांतराचा बदलापूर आपण या, कॅप्टन आंबेशू आपण या, आणि कॅप्टन बिनारपाडा